संसदेबाहेर विरोधकांचं आंदोलन आता सुरू झालंय आणि अमित शहांच्या संसदेतील गैरहजेरीवरून आज विरोधक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं। त्याचप्रमाणे राम मंदिर दानचोरीच्या मुद्द्यावरून सुद्धा विरोधक आज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। पावसाळी अधिवेशनाचा आज आता तिसरा आठवडा सुरू झालेला आहे। तिसऱ्या आठवड्याचा आजचा पहिला दिवस आहे। ज्याप्रमाणे गेल्या 2 आठवड्यामध्ये विरोधकांचा गदारोळ आणि मोठा गोंधळ दिसत होता, ती स्थिती आज सुद्धा असण्याची आता शक्यता निर्माण झाली आहे। कारण आज संसद भरण्यापूर्वी कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी अशा प्रकारे मोठं आंदोलन केलेलं आहे आणि मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी करण्यात आली। त्यामुळे 2 महत्त्वाचे मुद्दे जे विरोधकांनी सातत्यानं गेल्या 2 आठवड्यांपासून लावून धरलेले आहेत, तिसऱ्या आठवड्यात सुद्धा याच मुद्द्यांवरून विरोधकांची मागणी असणार आहे। एकतर अमित शहा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेमध्ये येऊन आपलं निवेदन सादर केलेलं नाहीये, चर्चेमध्ये सहभागी झालेले नाहीयेत आणि त्यावरून विरोधक चांगलेच आक्रमक झालेले आहेत। तर राम मंदिरातील दानपेटीतील चोरी प्रकरणातला मुद्दा सुद्धा विरोधकांनी आता हाती घेतलेला आहे।